नमस्कार मित्रांनो. बकासूर गट पास कसं काय झाला मला काही कळणं झालंय. मैदान इकडे कॅन्सल झाली, खबर मिळाली बकासूर उद्या तिकडे पळणार होता चिमण्यावर. कारण की इकडे कसं काय पळाला. सलग 2 दिवस पळणार होता बकासूर आपला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव. बघा काय त्याच्याकडे काय अशी दैवी शक्ती आहे. सलग 2 दिवस तो पळणार होता. आज पण पळणार होता आणि उद्या पण पळणार होता. आज का पळणार होता हे महत्त्वाचं आहे. सगळ्यांना सांगतो, महाराज या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक महाराज, बकासूरच्या धावणीतला महाराज, त्याला पैऱ्याची खूप मोठी अडचण येत होती. खूप म्हणजे जवळच्या व्यक्तीने सुद्धा महाराजला पैरा नाकारला होता. परंतु ज्या ज्या लोकांना बकासूर दिलेला होता मामांनी, त्या लोकांनी त्यांना महाराजसोबत बैल पाळायला दिला नाही. परंतु त्यांनी एक निर्णय घेतला, काही होऊ दे, महाराजला आज द्यायचाच पायरा. आणि पायरा आज महाराजला बकासूरचाच दिला. आणि सगळ्यांनी बघितलं आज कशा पद्धतीनं गाडी पळाली. सुट्टी गाडी पळाली आज. प्रबळ दावेदार आजच्या मैदानाचा, ओपनच्या मैदानाचा बकासूर आणि महाराज सुट्टी गाडी पळाली. गाडीचे ड्रायव्हर होते अण्णा ड्रायव्हर यवतकर होते का छोट्या ड्रायव्हर कोराळेकर होतं, दोघांपैकी एक होतं, काय दिसलं नाही. मस्तच गाडी पळाली. आता सगळ्यांनी एक चर्चा करतो की बकासूर आज का पळाला. बकासूर सगळ्यांना माहिती आहे, सलग 3 ते 4 दिवस म्हटलं तरी पळतो. परंतु बकासूरने आज सगळ्यांची जे आहेत ते काय म्हणतात की अंदाज आहेत सगळे फेल केले. कारण की सगळ्यांना वाटत होतं बकासूर उद्या पळेल, परंतु बकासूर आजच पळाला. आज पळाला का पळाला, कारण की तुम्हाला माहिती आहे महाराज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या धावणीत वारंवार तो चांगली कामगिरी करतोय. परंतु काय होतंय, त्याला पैरेच मिळणं झाले. आणि जरी पैरे मिळाले तर गाडी फॉल होते. गाडी फॉल झाली तर काही ना काहीतरी पब्लिकनं लागते गाडी, तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम अडचणी येत राहतं होत्या. परंतु मामाने एक डिसिजन घेतला, काही होऊ दे, बकासूरच्या जर पायावर पाय जर ठेवायचा असेल तर त्याच्या मागे महाराज त्यांच्या दावणीतला असा एक दिसतोय, त्याच्यामध्ये आहे, धमक आहे. आणि त्याने आज संपूर्ण महाराष्ट्राला एक बघितलं काय घरचा साज पाळला. गट क्रमांक 11मध्ये गाडी पाळली. मैदान STC लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे. पिरंगुट या ठिकाणी मैदान चालू आहे. आज बरीचशी मैदानं आहेत, 2-3 मैदानं आहेत. परंतु जिथे बकासूर असतो ना त्या ठिकाणी लोक बघतात शर्यत, जिथे बकासूर नसतो ना त्या ठिकाणी लोक शर्यत बघत नाहीत. परंतु असो, सगळ्यांचे अंदाज जे आहेत ते फेल झालेले आहेत. बकासूर सलग 2 दिवस पळणार होता आज आणि उद्याच्या मैदानामध्ये. आता उद्या काय मैदान कॅन्सल आहे, त्याच्यामुळे आता उद्या बकासूर कुठेच पळणार नाही आहे. बकासूर हा आरामावरती असेल. मग कितीही मोठं उद्या मैदान असू द्या, कितीही टॉपचे मैदान असू द्या, बकासूर आता उद्याचं मैदान जे टॉपचं मैदान होतं ते कॅन्सल झाले. त्याच्यामुळे आता बकासूर काय जाण्याची शक्यताच नाही. तिकडं मैदान कॅन्सल कशामुळे झाले हे संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. परंतु आज गाडी 11 नंबर गटामध्ये काय डोळ्याचं पारणं फेडल्याने गाडी पळाली. खरंच असे जर महाराजला जर पैरे मिळाले टॉपचे तर काय सांगावं. महाराजसुद्धा एक टॉपच्या नंदीला हरवण्याची धमक या महाराजमध्ये आहे. वारंवार सांगतोय मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं लोकांना की महाराजला सध्या बकासूरचीच गरज आहे. घरच्याच दावणीतला बैल बकासूरच टाका ना, त्यावेळेच काहीतरी महाराजची बी जी आहे ती महाराजचा जो पळ आहे तो समजेल. कारण की बकासूर सगळ्यांना माहीत आहे एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील हेडमास्टर आहे. आणि हेडमास्टरच असतो. आणि त्याने अंदाज सगळ्यांचे चुकीचे ठरवले उद्याच्या मैदानाचे. आज पळाला आणि उद्यासुद्धा पळणार आहे. आणि तुम्ही बघितलं डोळ्याचं पारणं फेडलं या गटाला. बकासूरने आज खरंच आनंद दिला, कारण की वाटत नव्हतं आज बकासूर पळेल म्हणून. अपडेट पण सकाळी मी दिली नाही की, कारण की बघितलं तुम्ही आता सगळे म्हटले की आज टॉपचे बैल आहेत ते पळणार नाहीत. आणि मथुरसुद्धा आलेला होता, परंतु आता मथुरसुद्धा वापस जाणार आहे. आता का वापस जाणार आहे तुम्ही बघितलं, मोठं मैदान कॅन्सल झालं, त्याच्यामुळे सगळे जण नाराज झाले. पण नाराज का होऊ नका, नक्की काहीतरी तांत्रिक अडचणी असेल. काय तांत्रिक अडचणी होत्या याच्याबद्दल मी संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येईन. मला कमेंट्स बॉक्समध्ये खूप जणांनी सांगितलं की तू व्ह्यूसाठी व्हिडिओ बनवतो, असं करतो तसं करतो. बाबांनो, ज्यांना काय बोलायचे ते बोलतील, मी त्यांच्याकडे काय लक्ष देत नाही. आणि ज्यांचं प्रेम आहे ते आपले व्हिडिओ बघतातच. परंतु मैदान थोडंसं मी थोडंसं बाहेर गेलो होतो, थोडीशी वायचं बघितलं. आता दाढी वगैरे केस वगैरे कापलेत, त्याच्यामुळे थोडंसं मला उशीर झाला. मला नंतर नेट समजलं की मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं होतं. मी जाणार होतो त्या मैदानामध्ये. काल व्हिडिओ केलेला होता की मी आज मुक्कामी जाणार होतो त्या ठिकाणी आणि उद्या सकाळी मैदानामध्ये कोणते बैल होतं ते दाखवलं होतं. परंतु शेवटी काय नशिबात आपल्या नाही ते कोणी करू शकत नाही. असू द्या, एक वाईट वाटते थोडंसं, एवढं मोठं मैदान कॅन्सल झालं. काहीतरी अडचण असेल त्याच्यामुळे कॅन्सल झालं. काळजी करू नका, ते मैदान पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये तयार होईल. त्यांनी सांगितलं तांत्रिक अडचणीमुळे मैदान बंद होणार आहे. उद्या बंद होणार आहे, म्हणजे चालू नाही होणार उद्या मैदान ते.
काही अडचण असतील आपण समजून घेऊया. आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाकीच्या नंदींना सुद्धा कमेंट्समध्ये चांगल्या शुभेच्छा द्या. कुठला नंदी पळाला काय. धन्यवाद.